इकडे तार पडायचे त्याला इकडे ये ते का बोलायचंय मी बोलते का म्हाताऱ्या इकडे ये मला गेली बघ काय चाललंय अण्णा? तो आला फोटो काढायला कशाला गेलता तिकडे ये इकडे ते पे ये हा ते प्यायला ये इथं बस कुठे गेला तिकडे काय कुठे गेलता इथं वाचली हा तिकडे लांब कशाला गेलता इथंच लावली हागायचं की पहिला मला बांध चाची होती त्यांना यायला ऐकायला मला ती पोरं. मेंढरं राखाय गेल्यात का मेंढरं सांगाय गेल्यात तिकडं हान त्यांना काय कळना आणि ह्यांना ऐकाय येईना ह्यांच्यापाशी बोंबाला तर ह्यांना ऐकाय येत नाही यारला कवा प्यायचं ते किती आता तुम्ही बोंबाल. सांगा तुमच्या भाषात तुम्ही सांगा च्या प्यायला कवा यायचं इथं जवळ ते प्यायचं का नाही काय त्या हा ते प्यायचं का जेवण हा जेवण त्यांचा कवा पाहिजे का च्या कवा 4 वाजता रस्ता खायचे अण्णा हो. अण्णाला बोल बाबा कधीच्या काळी आलाय तू बोलते अण्णा संग थोडं तरी बोल बाई धर अण्णाला पाणी देऊन ये हातात अण्णाला गुन्हा करायचा अण्णाच्या हातात देऊन ये पाणी टाकलं अण्णा ती लागली बिघाला अण्णाला बोलायला लाव की. बोला ना किती बघा बघा म्हातार माणूस आहे का आताच्या पोरांना आहेत का आताची पोरं गेली बॉम्ब लावानी वाळून गोवा खाऊन आणि निमन खाऊन आणि दारू पिऊन पहिल्या माणसाला नाही का तोंडाव तेज पोरांच्या आताच्या बघा आणि नुसत्यात बघा बायका कुणाच्या आणायच्या चिखलाच्या करून गोळा करून ठेवायच्या का मोर पोर एक नाही आई बापाच्या ऐकण्यात नाही काय बाई साहेब तुम्हीच सांगा आता बरोबर आहे ना नाही आता कोण ऐकण्यात आहे कोणीच नाही ऐकण्यात आई बापाला तर कोण खेळ जमा करतात आता आणि कोण ऐकत आहे आई बापाचं अरे काव आव तुला किती लेख आहेत मला 6 जण होतो 3 गेलं देवाच्या दारी आणि लेखी किती आहेत त्या तिघी जणी आणि त्यांना लेकरं किती आहेत? आईचं 2 2 3 3 सगळे किती आहेत रे तुला? म्हणजे रंगूची 3 पोरी आणि 1 पोरग हा गंगूच्या 2 पोर आणि 1 पोरगी हा आणि दवणवाणीची 2 पोर आणि 2 पोर दौंडवालीकडे जाते का नाही कधी? कशाला किती येते माझ्याकडे येते बाबा काय करा मला चला येईना बसली जागी ते घातलं पटकन आणलं अरे अण्णा काय फाटा घालतो काय हे अण्णाने तर काय पगडीच घालली हो आता हो फोटो काढतोय बघ त्याच्या असा आकडा काढ की आता काय आकडे होते पिकले केसाचं असे नाव ठेवले तर म्हातारा मरणाचं हाणीन काठीने हा, हा. पहिलं दोपटत होतं काठीने आणि अजून बी काठी घेते म्हातारा काय म्हाताऱ्याला ऐकू आलं तर दुपटीत म्हाताऱ्याला ऐकायची येत नाही अरे हाणलं नाही मला त्याने कवा झालं का तुझं हे